जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आलेत। राजगुरुनगर येथील मतमोजणी केंद्रावर असलेल्या पुणे लाईव्हच्या प्रतिनिधींनी याबाबत काय सांगितलंय हे जाणून घेऊया। खेड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी राजगुरुनगरच्या क्रीडा संकुलात सोमवारी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरू झाली होती। वाडा वाशेरे गटातून ठाकरे शिवसेनेचे बाजार समितीचे संचालक विठ्ठल वनघरे हे सुरुवातीला काही फेऱ्यांमध्ये आघाडीवर होते। अखेर वाडागावचेच सुपुत्र असलेले समीर काळूराम सुपे यांनी बाजी मारत या ठिकाणी विजयश्री खेचून आणली। कडूस चास गटातून ठाकरे शिवसेनेच्या तनुजा संदीप घनवट यांनी सुरुवातीपासूनच निर्णायक आघाडी घेतली होती, ती अखेरपर्यंत कायम राहिली। घनवट यांनी पुन्हा या गटावर आपलं वर्चस्व असल्याचं दाखवून दिलंय। घनवट यांच्या विरोधात पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे यांच्या पत्नी वसुधा राक्षे यांना चुरशीच्या लढतीत पराभवाला सामोरं जावं लागलं। रेटवडी वापगाव गटात ठाकरे शिवसेनेच्या दीप्ती प्रसाद भोगाडे यांनी सुरुवातीला आघाडी घेतली, मात्र नंतर अटीतटीच्या तिरंगी लढतीत राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अश्विनी पाचारणे यांच्यासह राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक असलेले गणेश थिगळे यांच्या पत्नी रोहिणी थिगळे यांचा पराभव करत भोगाडे यांनी विजयाला गवसणी घातली। भोगाडे यांना या जिल्हा परिषद गटामध्ये रोहिणी थिगळे यांनी जोरदार लढत दिली। राजगुरुनगर बँकेच्या उपाध्यक्ष अश्विनी पाचारणे या मात्र या ठिकाणी 3ऱ्या नंबरला राहिल्या। पिंपळगावतर्फे खेड मरकळ गटात ठाकरे शिवसेनेचे उमेदवार असलेले बाजार समितीचे विद्यमान सभापती विजयसिंह शिंदे यांनी माजी आमदार दिलीप मोहिते यांच्याच बालेकिल्ल्यातून जोरदार विजय मिळवला आहे। सुरुवातीच्या 2 फेऱ्यांमध्ये शिंदे सेनेचे श्रीनाथ लांडे या ठिकाणी 300 मतांनी आघाडीवर होते। त्यावेळेला पिछाडीवर असलेले बाजार समितीचे सभापती विजय शिंदे यांनी नंतर मात्र अखेरच्या फेरीपर्यंत जी आघाडी घेतली ती कायम राहिली। विजय शिंदे यांच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं होतं। मेदनकरवाडी काळूज गटातून राष्ट्रवादीचे विनोद टोपे यांच्यावरती मात करत ठाकरे शिवसेनेचे नौखे उमेदवार असलेले गणेश नाना सर्जेराव आरगडे यांनी बाजी मारलेली आहे। केशव आरगडे आणि त्यांच्या पत्नी उपसभापती ज्योती आरगडे यांची यंत्रणा या भागात सक्षम असल्याचं या निवडणुकीच्या निकालातून दिसून आलं। नाणेकरवाडी म्हाळुंगे गटात राष्ट्रवादीचे गणेश कांताराम बोत्रे यांनी विजय मिळवला आहे, तर ठाकरे शिवसेनेचे जीवन खराबी यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। कुरुळे आळंदी ग्रामीण गटाच्या लढतीकडे तालुक्याचं लक्ष लागलं होतं, कारण या ठिकाणी भोसरेचे माजी आमदार विलास लांडे यांची मुलगी विनया सुधीर मुंगसे या जिल्हा परिषद गटामध्ये मैदानात होत्या। विनया मुंगसे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार शीतल आशिष येळवंडे यांचा पराभव करत विजयाला गवसणी घातली आहे। पाईट आंबेठाण गटामध्ये आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनी व बाजार समितीचे संचालक अनुराग जैद यांच्या आई राजश्री संजय जैद यांचा अवघ्या 399 मतांनी पराभव झाला आहे। शिंदे शिवसेनेच्या उमेदवारामुळे शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नी सुनीता बुट्टे